नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज आहे तारीख 8 जून 2026. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भातील आजच्या आपण महत्त्वाच्या आणि ताज्या अपडेट्स या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. ओके, आता खूप साऱ्या महिलांचे अनेक प्रश्न आहेत की मे महिन्याचा हप्ता आम्हाला कधी मिळणार, KYC पडताळणी अजून तरी का सुरू आहे. ओके, काही महिलांची नावे यादीतून का कमी झाली आणि सरकारकडून कोणत्या मोठ्या हालचाली सुरू आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. ओके, आता जी पहिली अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर ही मोठी बातमी म्हणता येईल, म्हणजेच की राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची KYC आणि eKYC पडताळणी आता सुरू झालेली आहे. ओके, सरकारकडून लाभार्थ्यांची माहिती आता पुन्हा तपासली जात आहे. यामध्ये आधार कार्ड असेल, बँक खाते, मोबाईल नंबर आणि बाकीच्या कागदपत्रांची पडताळणीसुद्धा केली जात आहे. ओके, म्हणून ज्या महिलांनी अद्याप KYC पूर्ण केलेली नाही त्यांनी ती शक्य तितक्या लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे. ओके, तसेच दुसरी अपडेट म्हणजे की अपात्र लाभार्थ्यांवर आता कारवाई सुरू झालेली आहे. तपासणी दरम्यान काही अपात्र प्रकरणे सुद्धा समोर आलेली आहेत. सरकारने स्पष्ट केले आहे की फक्त आणि फक्त पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल. त्यामुळे लाभार्थी यादीची सखोल छाननी आता सुरू झालेली आहे. ओके, कारण की आता झालं काय, तपासणीत उघडकीस आलं की अपात्र प्रकरणे आणि पुरुषांनी लाभ घेतल्याची प्रकरणे समोर आली असून वसुलीची प्रक्रिया आता सुरू करण्याचे संकेत सुद्धा देण्यात आलेले आहेत. एकतर अपात्र पुरुष खूप सारे आढळले गेले. नंतर म्हणजे ज्या महिला सरकारी कर्मचारी होत्या किंवा या योजनेमध्ये त्यांचं उत्पन्न बसत नव्हतं, त्यांचं उत्पन्न जास्त होतं, तरीसुद्धा त्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि पुरुषांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतलेला आहे. अशा लाभार्थ्यांवर आता सरकार कारवाई करत आहे आणि त्यांचे जे अकाउंटवर आत्तापर्यंत जे पैसे आलेले आहेत लाडकी बहीण योजनेचे ते सुद्धा परत घेण्याचं काम आता सरकार करत आहे. ओके, तसंच आता नंतरचे अपडेट म्हणजे की आता अनेक महिलांच्या मनात एक प्रश्न आहे की अर्ज अपात्र का ठरले आमचे. ओके, काही महिलांचे अर्ज अपात्र ठरलेले आहेत. ओके, याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अनेक अर्ज तांत्रिक कारणांमुळे, कागदपत्रातील त्रुटींमुळे किंवा माहितीतील विसंगतीमुळे अपात्र ठरलेले आहेत. ओके, म्हणजेच काय, आता तांत्रिक चुका म्हणजेच की आता जी KYC करायला लावलेली होती eKYC, आता काही महिलांनी चुकीचा ऑप्शन सिलेक्ट केला आणि त्या योजनेत त्या महिला पात्र असून सुद्धा त्यांना या योजनेचा लाभ आता मिळत नाही आहे. ओके, त्यामुळे अशा काही तांत्रिक चुका झालेल्या आहेत. कागदपत्रातील त्रुटी म्हणजेच की आता अर्जावर नाव चुकीचं आहे, बँक अकाउंटवर नाव थोडंसं वेगळं आहे, तरीसुद्धा त्यांचे पैसे अडकले आहेत. ओके, किंवा पडताळणीतील अडचणींमुळे. ओके, तरीसुद्धा आता झालं आहे काय, खूप साऱ्या महिलांना आता या योजनेतून थांबवलं गेलं आहे. ओके, आता त्या महिलांचं असं म्हणणं आहे की आमची eKYC सगळी झालेली आहे. ओके, आमचे सगळं उत्पन्नाच्या क्रायटेरियामध्ये सुद्धा आम्ही बसतो, तरीसुद्धा आम्हाला या योजनेचा लाभ मिळत नाही आहे. ओके, अशा महिलांची आता परत पडताळणी होणार आहे. ओके, रिव्हेरिफिकेशन होणार आहे त्यांचं. ओके, अशा प्रकरणांचा पुनर्विचार करण्याबाबत सरकार आता सकारात्मक असल्याची माहिती समोर आलेली आहे. ओके, आता नंतरची अपडेट म्हणजे जर तुमचा अर्ज तांत्रिक कारणामुळे अडकला असेल तर संबंधित अधिकाऱ्यांशी तुम्ही संपर्क ठेवावा. ओके, आता सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे की मे महिन्याचा हप्ता आम्हाला कधी मिळणार. ओके, त्याबाबत सांगायचं झालं तर आता 8 जून 2026 पर्यंत तरी मे महिन्याच्या हप्त्याबाबत अधिकृत तारीख अजून तरी जाहीर करण्यात आलेली नाही आहे. सध्या लाभार्थी पडताळणी आणि डेटा शुद्धीकरण प्रक्रिया सुरू असल्यामुळे काही निर्णयांची प्रतीक्षा आहे. ओके, डेटा निर्णयांची लाभार्थी पडताळणी आणि डेटा शुद्धीकरण प्रक्रिया सुरू असल्याने. ओके, म्हणजेच की कोणाकोणाची यादीमध्ये नाव, कोणकोणत्या महिलांचं नाव यादीमध्ये ठेवायचं. ओके, कोणकोणत्या पात्र महिलांचं नाव यादीमध्ये ठेवायचं आणि डेटा शुद्धीकरण म्हणजे सांगण्याचा अर्थ थोडक्यात असाच की सोप्या भाषेमध्ये की ज्या महिला या योजनेमध्ये पात्र नाही आहेत किंवा पुरुषसुद्धा ॲड झालेले आहेत अशा लोकांना आता वगळण्याचं काम सुरू करत आहे. ओके, त्यांना या लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढण्याचं काम सुरू करत आहे सरकार. ओके, त्यामुळे आता डेटा शुद्धीकरण प्रक्रिया सुरू असल्यामुळे थोडासा आता निर्णय नंतर होऊ शकतो, मे महिन्याचा हप्ता केव्हा येईल तो. ओके, नंतरची अपडेट म्हणजे की आता आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे सुद्धा आवश्यक आहे. तसेच मोबाईल नंबर आणि बँक खाते माहिती अद्ययावत असावी. ओके, मोबाईल नंबर बँक अकाउंटशी, तुमच्या ज्या बँक अकाउंटमध्ये पैसे येतात लाडकी बहीण योजनेचे, तिथे तुमचा मोबाईल नंबर हा ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे. ओके, कारण की आता पैसे आल्यानंतर DBTद्वारे तुमच्या मोबाईलवरच SMS येतो. ओके, कारण भविष्यातील हप्ते थेट खात्यात जमा होण्यासाठी ही माहिती अत्यंत योग्य असणे आवश्यक आहे. ओके,
आणि आजची सर्वात मोठी अपडेट म्हणजे की KYC पडताळणी वेगाने सुरू आहे. अपात्र लाभार्थ्यांची छाननी केली जात आहे. तांत्रिक अडचणी असलेल्या अर्जांचा आता पुनर्विचार केला जात आहे आणि पात्र महिलांचा लाभ कायम राहणार आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांवर तुम्ही विश्वास ठेवू नका आणि फक्त अधिकृत माहितीकडेच तुम्ही लक्षात ठेवा. ओके, ती माहिती जी येते अधिकृत, जी सरकारकडून येते, शासनाद्वारे येते, त्या माहितीकडेच तुम्ही लक्ष ठेवा. तुमच्या खात्यात शेवटचा हप्ता जमा झालेला आहे का मार्च आणि एप्रिलचा? ओके, आणि तुमची KYC पूर्ण झालेली आहे का? कमेंटमध्ये हे मला नक्की सांगा. तुम्हाला जर 2 महिन्याचा हप्ता आला नसेल KYC करूनसुद्धा तरी सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता आणि जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू नका. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर बहिणींना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच सरकारी योजना व ताज्या अपडेटसाठी माझे बडी नावाचं चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.